डुगूच्या बाबांनी नवीन रेसिपीचा शोध लावला, काय ते बघू पुढे. हॅलो फ्रेंड्स, मी आहे भाग्यश्री. सकाळी उठल्याबरोबर किचन ओटा आणि गॅस धुण्यापासून सुरुवात झाली. मग किचन सर्व साफ केलं आणि रात्रीचे भांडे मला सकाळी घासावे लागले. ते एक जास्तच काम वाढलं होतं. भांडे घासता घासता डुगू लागली होती रडायला. मग भांडे ठेवून डुगूला घेतलं आणि तिला नादवत नादवत सर्व कामं आवरून घेतली. त्यानंतर तयार होऊन आम्ही गेलो टेरेसवर. डुगूला फक्त खालीच खेळायचं होतं. ती कोणाकडेच राहत नव्हती. तिला उचललं तरी सारखी चिडचिड करत होती आणि पूर्ण अंग खराब करून घेतलं होतं. आणि चालण्याची स्टाईल तर बघा, मस्त गॉगल लावून. व्हिडिओ शूट करताना समोर सांबार लेणी पण दिसत होती. आभाळ पण खूप छान दिसत होतं आणि जी पतंग जवळ येईल ती पतंग कापत होते. पण मज्जा येत होती. आणि हा दादू तर बघा इतका उत्साहित होता की सकाळपासून टेरेसवर येऊन बसलेला. त्याने जेवण पण केलं नव्हतं. आणि या दादूच्या तर हाताला मांजाच लागला. नायलॉनच्या मांजाला इतकी धार असते ना, तर खूपच भीती वाटते बाबा त्याची. आम्ही पण अशा 2 पतंगी आणल्या होत्या आणि डुगूच्या बाबांचं पतंगीला मांजा लावणं सुरू होतं. मी सुद्धा पतंग उडवायला घेतली. आभाळ तर पूर्ण रंगीबेरंगी वाटत होतं. मनाला पण एक वेगळाच आनंद होत होता आणि जिथे बघावं तिथे लोक टेरेसवर थांबून मस्त पतंग उडवण्याचा आनंद घेत होते. आणि काही ठिकाणी तर फोटो सेशन पण चालू होतं. आणि डुगूच्या बाबांनी देखील पतंग उडवली. ते पतंग उडवण्यात खूप एक्सपर्ट आहेत. आणि काल सगळीकडे गोडवा होता आणि आमच्या घरामध्ये काहीतरी वेगळाच पदार्थ बनवणं सुरू होतं. डुगूचे बाबा असं नवीन नवीन शोध लावत असतात. हे बघून मनाला खूप छान वाटतं. मग हे छान वाटत होतं म्हणून म्हटलं की याचा व्हिडिओ शूट करावा. बेबी कॉर्नला मस्त धुवून घेतलं, त्याला मधोमध कट केलं आणि या वाडग्यामध्ये 1 चमच मैदा टाकला, 1 चमच कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली आणि 1 चमच तांदळाचं पीठ टाकलं. नंतर हळद, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, थोडंसं मीठ आणि पेरी पेरी मसाला टाकला. ऑरेगॅनो आणि जिरे पावडर टाकली. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. थोडी कोथिंबीर टाकली आणि पाणी टाकून मिश्रण चांगलं मिक्स केलं. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स टाकले आणि त्या मसाल्यामध्ये बेबी कॉर्नला बुडवून ब्रेड क्रम्सला लावले आणि डीप फ्राय केले. भारी दिसत होतं. आणि या प्लेटमध्ये काढल्यानंतर त्यावर चाट मसाला टाकला. इतके भारी झालेले. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतात. बेबी कॉर्न मार्केटला जास्त दिसणार नाही, पण ब्लिंकिटला अवेलेबल आहेत, तर नक्की करून बघा. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.